कारण ऑलिम्पिक मेडल जिंकणारा स्वतःच्या कर्तृत्वावरती त्याचा गौरव आपण इकडे करतो आहोत आणि ते सुद्धा मुंबईत. ऑलिम्पिकमधलं मेडल ही काही सोपी गोष्ट नाहीये. सर्वच मेडलचं एक एक महत्व असतं, पण ऑलिम्पिकचं मेडल हा एक वेगळा मान असतो. आम्ही तर टीव्हीवरती बघतो कसे कसे आपले खेळाडू खेळत असतात आणि या मेडलचं महत्व टेनिसच्या वेळेला मी पाहिलं. जसं जोकोविच विम्बल्डन विजेता आहे, मला वाटतं फ्रेंच ओपन जिंकले असेल, आणखीन अनेक स्पर्धा त्यांनी जिंकल्या, पण ऑलिम्पिक जिंकल्यानंतर त्यांची जी काही प्रतिक्रिया किंवा भावना होती ती वेगळी होती. त्याच्यामुळे आम्ही आपल्या ऑलिम्पिकला जातो म्हणजे टीव्हीवरनं बघताना, पण तिथे जाऊन प्रत्यक्ष मेडल जिंकणं. एकतर नुसता मी विचार केला की समजा आपण ऑलिम्पिकला गेलेलो आहोत आणि बंदूक हातात आहे, तिथं सगळं वातावरण, देशाचं प्रतिनिधित्व आपण करतोय, या सगळ्या दबावाखाली व्यवस्थित नेम धरून अचूक मेडल जिंकणं हे फार महत्वाचं आहे. आणि स्वप्नील, खरंच आम्हाला तुझा सगळ्यांना तुझा अभिमान वाटतो. स्वप्नीलने जेव्हा पराक्रम गाजवला, मी अशोकजींना फोन केला, शिलाजींना फोन केला, म्हटलं या मुलाचा नंबर मिळेल का मला. नंबर लगेच मिळाला. फोन फिरवणार तेवढ्यात म्हटलं नको, उद्या पेपरवर बातमी यायची. निशाणा धरला आणि उद्धव ठाकरेंचा फोन वाजला आणि नेम चुकला, म्हणून मी तुला फोनच नाही केला. म्हणून मी तुझ्या बाबांना फोन केला आणि बाबा तुझ्याबद्दल जे काही भारावून जाऊन बोलत होते की स्वप्नील कसा आहे, जगाच्या पाठीवर कुठेही जरी गेला तरी घरी फोन करून तो आमची चौकशी करत असतो, विचारत असतो. एवढंच नाही, आज जेवायला काय केले, बरोबर ना, हे सगळं विचारत असतो. हे जे काही गुण असतात ना, ते फार महत्वाचे. किती मोठं कोणी झालं तरी आपल्या आईला, वडिलांना, देशाला न विसरता जो पुढे जातो तोच कीर्तीची शिखरं पादाक्रांत करू शकतो. आणि मला असं वाटतं की तू आता नुकतीच सुरुवात केलेली आहे. कोचनं पण सगळ्यांना सांगतो, आता रोनक वगैरे तर सगळं अशोकजी आपीने तो म्हणजे शिकाय बंधू हात में धरणार. त्याच्यामुळे माझा नेम काय चांगला वाईट जो असेल त्याला जबाबदारी हे आहे. पण तेव्हा मी बघितलं ही सगळी मुलं आज स्वतः तर विक्रमवीर झालेच, पण आपल्यासारखे विक्रमवीर तयार करायला लागले. तुमचा सुद्धा आम्हाला खरंच अभिमान आहे. खरंच खूप मोठं काम तुम्ही करताय. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. आणि पंडित जी, शिलाजी, अभी तो हमें करना ही होगा. आपल्याला इकडे जो एक रेंज करायचा आहे, आपला रेंज, मुंबईचा रेंज बघायला जगातली लोक आली पाहिजेत. असा रेंज आपल्याला इकडे उभा करायचा आहे. सगळ्या काही सोयी असतील